स्मार्ट अहमदनगर न्यूज। राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने साहित्यिक समाजसेवक हिंदरत्न डॉक्टर दीपक लोंढे सन्मानित। सांगली राजर्षी शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्ताने परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीने राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा शाहूनगरीत संपन्न झाला। राजर्षी शाहू स्मारक भवन येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य सोहळ्यात सांगली जिल्ह्याच्या मातीत घडलेले सुप्रसिद्ध साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न डॉक्टर दीपक लोंढे यांना त्यांच्या साहित्य आणि समाजसेवा कार्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, डॉक्टर राजेंद्र सिंग वालिया, पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संस्थापक संतोष आठवले यांच्या शुभ हस्ते अत्युच्च मानाचा अलौकिक असा राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आले। दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिंदरत्न डॉक्टर दीपक लोंढे आणि त्यांची पत्नी अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा लोंढे यांनी मिरज येथे शारदा वृद्ध सेवाश्रम नावाने वृद्धाश्रम स्थापन केले असून शेकडो निराधार वृद्ध मायबाप अनाथ आणि वंचितांची जीवापाड संगोपन केले करत आहे। त्यांच्या या निस्वार्थ सेवा कार्यामुळे त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे। जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता आणि उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शाहूंच्या नगरीत काम करण्याची संधी मला मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो असे उद्गार पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी आपल्या भाषणात केले। तर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन कर्मभूमीत त्यांच्या नावाने आम्हा उभयंतांना मिळालेला हा सर्वोच्च महासन्मान आमच्या प्रामाणिक सेवा कार्याची पोचपावती असून आणखीन जोमाने समाजाची सेवा करण्याची ऊर्जा राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने आम्हास लाभले आहे, असे मत हिंदरत्न डॉक्टर दीपक लोंढे यांनी व्यक्त केले। परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमोल कुर्णे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर तसेच ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे, बी न्यूजचे ताज मुलानी, शेतमजुरांचे नेते सुरेश ससाने तसेच मच्छिंद्र रुईकर, संजय कांबळे आणि नितेश कुमार दीक्षांत यांची प्रमुख उपस्थिती लाभली।